नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये स्वागत करतो. प्रभाग 16 मधल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुशीलाताई निसर्गन ह्या निवडणुकीमध्ये उभ्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडीच्या त्या उमेदवार आहेत आणि आपल्यासोबत आज प्रभागामध्ये त्या वार्डामध्ये प्रचार करण्यासाठी या ठिकाणी निघालेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की आपण निवडणुकीला कसे सामोरे जाणार आहे, काय अजेंडा आहे आपला, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. सुशीलाबाई कोंडेबा निसर्गन, राहणार भीमनगर. मी प्रभाग क्रमांक 16मधून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली, मी प्रामाणिकपणाने काम करीन आणि जास्तीत जास्त मला या ठिकाणी वंचितला वोटिंग पडेल अशी मी एक अपेक्षा बाळगीते. आणि या ठिकाणी माझी निवडणूक निशाणी आहे गॅस सिलेंडर. मी फक्त आमच्या पाहुण्याच्या गाठी भेटी सध्याला घेत आहे. 4 तारखेपासून माझा प्रचार सुरू होईल. काय नेमकं काय अजेंडा आहे आपला? अजेंडा काय नाही, गेल्या वेळेस आपण पाहिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरच्या संविधानाची प्रकृती जे फोडली ते BJP सरकारनं केलेलं आहे ते प्रकरण. आणि त्याच्यामध्ये कोम्बियम ऑपरेशन हे झालेलं आहे. त्या ठिकाणी एवढे आमच्या म्हणजे भीमनगर असेल, कोणत्याही नगर असतील, त्या नगरातले आमचे विद्यार्थी लेकराला वडू नेऊन याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये डांबलं, मारलं, त्याच्यामध्ये सूर्यवंशीचा वध झालेला आहे. आणि आम्हाला कोणीच न येता केवळ बाळासाहेब आंबेडकरांनीच या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन थांबून जे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्याच्यामुळेच मी वंचित बहुजनाचं तिकीट घेतलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर मी निवडून येईन अशी मला उमेद आहे. हक्काचा प्रचार करत आहे बाळासाहेब आंबेडकरांचा. गॅस सिलेंडर हे आहे चिन्ह. जे काय लोकांना काय सांगणार तुम्ही? लोकांना हेच सांगणार की जेव्हा आपलं काही झालं, अन्याय झाला तर बाळासाहेब धावून येणार, दुसरं कोणी येत नाही. सगळे BJPचे हे लोक सगळे खाऊ आहेत. धन्यवाद. माझं नाव सिद्धार्थ निसर्गन, भीमनगर परिसरामध्ये राहतो. ज्या आता वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांना उमेदवारी घोषित केली आहे त्या माझी आई सुशीलाताई निसर्गन हे आहेत. महत्त्वाचा मुद्दा आहे, वंचितचा एक काही मुद्दे आहेत की जे 2024मध्ये BJP सरकारने जे आमच्या बौद्ध समाजावर अन्याय केला त्या अन्यायाच्या विरोधासाठी आम्ही या ठिकाणी संघर्ष करतो आहे. दुसरा मुद्दा की जे 10 वर्षापासून जे नगरसेवक होते, कोणी म्हणत होतं DP प्लॅन आहे, कोणी म्हणते हे रेल्वेची जागा आहे. ती जागा DP प्लॅन रद्द होऊ शकते, पण त्यांनी 10 वर्षात कोणीही रद्द केलं नाही. आणि रेल्वेच्या जागेमध्ये घरकुलही भेटते. ते घरकुल कसं भेटत नाही हे आम्ही जेव्हा सत्तेत येतो आम्ही ते दाखवून देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मुस्लिम समाज आणि मराठा समाजाला घरकुल येत नाही. तिथं अटी लावतात जाचकाटे की ह्या अटीला हे तर तुमच्याकडे रजिस्ट्री आहे का, हे आहे का. पण ज्यावेळेस वंचितच्या हाती सत्ता येईल त्यावेळेस कोणतीही अट नसेल. ज्या पद्धतीने बौद्ध समाजाला रमाई घरकुल भेटते त्याच पद्धतीनं मुस्लिम समाजासाठी आणि हिंदू समाजासाठी आम्ही कोणत्याही अट न लावता वंचितची सत्ता आल्यानंतर आम्ही त्यांना विना अटीत घरकुल देऊ. आणि सगळ्यात ज्या मागासलेल्या भागामध्ये नोटरीचे प्लॉट असतील, ज्यांना रजिस्ट्री नाही, ज्यावेळेस वंचितची जर सत्ता आली तर आम्ही त्या नोटरीच्या सगळ्या प्लॉटला रजिस्ट्रीची मान्यता देऊ. ही एवढं नक्की आम्ही 100% खात्री देऊ. धन्यवाद. माझं नाव प्रगती बनसोडे आहे. माझी आजी सुशीलाताई निसर्गन या इलेक्शनला उभं टाकलेले आहेत. त्यांचं निशाणी आहे गॅस सिलेंडर. बाळासाहेब आंबेडकरांचं स्वप्न कसं साकार करणार? ज्या टाईमला कोम्बिंग ऑपरेशन होतं त्या टाईमला विद्यार्थ्यांवर सुद्धा अन्याय होत होता. त्या टाईमला कोणीच नाही आलं, नगरसेवक नाही आला, आमदार नाही, खासदार नाही, कोणीच. त्या टाईमला बाळासाहेब आंबेडकरांनीच नाही मिळून दिला त्यांना. तर त्यासाठी गॅस सिलेंडरला वोट करा. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.